एखादा भाडेकरी 12 वर्ष घरामध्ये राहिला म्हणजे त्या घरावरती ऍडव्हान्स पर्चेसचा दावा करू शकतो का? अनेक मालकांना ही भीती असते, पण कायदा काय सांगतो हे समजून घ्या. जर एखादी व्यक्ती भाडेकरी म्हणजेच टेनंट म्हणून तुमच्या घरामध्ये राहत असेल, फक्त 12 वर्ष झाले म्हणून त्याचा स्टेटस काही बदलत नाही. या संदर्भात न्यायालयाने स्पष्ट केले आहे की एकदा एखादी व्यक्ती टेनंट म्हणून तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असेल ती शेवटपर्यंत टेनंटच राहते. केवळ कालावधी वाढला म्हणून त्याला ऍडव्हान्स पर्चेसचा दावा करू शकत नाही. ऍडव्हान्स पर्चेससाठी काही कडक अटी असतात आणि त्यात सुप्रीम कोर्टाने कर्नाटका बोर्ड वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये स्पष्ट लिहिले आहे. ऍडव्हर्स पोझिशन दाखवण्यासाठी पोझिशन हे खुले, सतत, स्पष्ट आणि मूळ मालकांच्या हक्कांच्या विरोधात असणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर व्यक्ती सुरुवातीपासून टेनंट असेल तर त्या पोझिशनला मालकाची परवानगी असते, त्यामुळे ते थेट ऍडव्हर्स पोझिशन होत नाही. तसेच कोर्टाने अनेक प्रकरणामध्ये हेही सांगितलेलं आहे की ऍडव्हर्स पोझिशन हा स्वतंत्र हक्क म्हणून सहसा मिळत नाही, तो कोर्टात ठोस पुराव्याने सिद्ध करावा लागतो. म्हणूनच फक्त 12 वर्ष भाड्याने राहिले भाडेकरू मालक होत नाही. जर तुम्ही प्रॉपर्टीचे मालक असाल तर घाबरण्याची काही गरज नाही, आणि जर तुम्ही भाडेकरू असाल तर ऍडव्हर्स पोझिशन बद्दल योग्य कायदेशीर माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा अचूक आणि प्रॅक्टिकल माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि ही रील सेव्ह करून ठेवा आणि हा मुद्दा अनेक प्रॉपर्टी धारकांना पाठवा.